नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल ज्ञान अंकुर. सुखी समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास पुस्तकातील पर्यावरणाचे संतुलन या पाठाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर, कीटकनाशकाचा वापर न करता धान्यातील किडे घालवण्यासाठी खालील उपाय करता येतील. धान्य कडक उन्हात चांगले वाळवून मग साठवावे. धान्यामध्ये कडुनिंबाची सुकी पाने किंवा सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात, ज्यामुळे त्यांच्या वासाने किडे होत नाहीत. धान्य साठवण्याची जागा कोरडी आणि हवाबंद असावी. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. अन्न साखळी तयार करा. बेडूक, घर, आळी, साप आणि गवत. उत्तर, गवत, आळी, बेडूक, साप आणि घार. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. व्याख्या, पर्यावरणात प्रत्येक सजीव आपल्या अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. अशा प्रकारे अन्नामुळे एकमेकांशी साखळीसारख्या जोडल्या गेलेल्या सजीवांच्या रचनेला अन्न साखळी म्हणतात. उदाहरण, गवत, नाकतोडा, पक्षी. पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर, पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे आणि विविध अन्न साखळ्या अखंडपणे सुरू राहिल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. एका सजीवाने टाकलेले पदार्थ किंवा वायू दुसऱ्या सजीवासाठी अन्न किंवा पूरक ठरतात. यामुळे निसर्गात कोणतीही गोष्ट वाया न जाता संतुलन टिकून राहते. प्रश्न चौथा, वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे? उत्तर, वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी जमिनीतील पाणी, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे तयार होणारे पौष्टिक घटक यांचा वापर आवश्यक आहे. प्रश्न पाचवा, चूक की बरोबर ते लिहा. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. बरोबर. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर. नाकतोडा पक्ष्याला खातो. चूक, पक्षी नाकतोड्याला खातो. विद्यार्थी मित्रांनो, असेच काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान अंकुर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.